श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम नमो. अध्याय विश्वरूपा विश्वंभरा माय बापा त्रिविध तापा अवघा कापा विष्णुत्ता विश्वोत्तीर्ण गुराया शंकर भटजी निरूपेती यात्रावर्तन श्रीपाद भक्त महती दिव्य लीला मनाहरती अगाध महिमा तेथीचा पळणे स्वामी सवे ध्यान करोत शंकर माधवादी भक्तजन कृपेचे हे श्रीपाद वचन पळणे स्वामी सांगती शंकर भटजी सांगती गमतीने आपण आणि माधवाने श्रीपाद पाहिले सूक्ष्म रूपाने भाग्य ते नमजसी आपण योगी मुनी अनेक देह धारण करुनी सूक्ष्म देहे त्रैलोक्याहुनी हिंडता सहज लीलेने मला न ठावी योग क्रिया मी न पाहिले श्रीपाद राया काय माझी गती सदया होईल ते न कळे की श्रीपाद प्रथम कर्मदृष्टीने सांभाळे ते मंगळाशीष तरंगाने पोषण त्या निज शक्तीने अलिप्तपणे ही लीला होता थोडी भक्त उन्नती मार्जार पिलावत प्रभू रक्षिती स्वयेच सुरक्षित स्थानी नेती पिल्लू काही नेते भक्ताची होता अजून प्रगती मरकट पिला परी त्या प्रीती उचित तेथे नेतीत परी धरावे पिल्लाने अधिक उन्नती होता मार्जाराप त्या परी ते माता चिदानंद सागरी विहरता भक्त पिले सभोवती ऐशी श्री गुरूंची पुष्टी लीला न कळे जी आगम निगमला न शिवतांचा द्वैताला गुरु शिष्या द्वया मिरवी जो देवता तरी अनेक असती तर परीस श्रीपाद परब्रह्ममूर्ती जे स्मरण मात्रेची संतुष्ट ती ब्रह्मकृपा साध्यते तयासी न जाणे येणे केवळ व्यक्त होणे निरंतर आत्मब्रह्मदृष्टी असणे आनंदी आनंद जय लीलाभूमी कुरवपुरी आज्ञा होताच निर्धारी जाई न येता शुभ अवसरी लीला दर्शी होऊ तत्कृपे असो ते सर्व तपस्थानी बैसले श्रीपाद वल्लभ ध्यानी सहज सरले प्रवर्तिनी जाहले उदासीन अत्यंत शंकर भटजी प्रेमे पुस्ती स्वामी ध्यानानुभव सांगा म्हणती संतोषोनी स्वामी वदती ध्यान भाग्य कलियुगी जनांचे गाव पुर लहान परी श्रीपाद स्वामी महान तेथे वेद पंडित सद्ब्राह्मण महिमा जाणून राहतसे नामे ती शिवशर्म भार्या अंबिकापती व्रता धर्मा ब्रह्मा चोनी त कर्मे कुळ धर्मा चालविती आदी आदरे ते मोठे पंडित सदा अनुष्ठानी रत यजुर्वेदी काश्यप गोत्र स्वधर्माने वर्तती परी त्या एक खंती जगेना त्यांची संतती जगला एक परी मंदमती निष्प्रयोजन जगणे ते एके दिनी नित्य वेदपठन करुणी श्री समोर ते उभे जाण मोक प्रार्थना ओळखून लीला विग्रह स्वामी वदती आहारे शिव शर्मा दे सोडून मनोधर्मा घे ध्यानी एक वर्मा अति सावधपणे क्षणी चिंता सगळी जा सोडून निरंतरी करी मम ध्यान तयासी मी सदा प्रसन्न काय इच्छित सांग रे शिवशर्मा उत्तरती काकुळतीने पुत्र असो संपन्न विद्याधने जो श्रेष्ठ ममोपरी गुणे परी हा जड मतिमंद स्वामी आपण सर्वत्र सर्वज्ञ सर्व शक्तीचे अधिष्ठान जडत्व हरण्या सर्व शक्तिमान मतिमंदत्व याचे कायसे भगवान उपकृत करावे मतिमंदत्व त्याचे जावे सकळ पांडित्य तेथे प्रगटावे प्रार्थना ही श्रीचरणी तव श्रीपाद हासोनी बोलले बाबा रे कर्मफळ दुस्त्याज्य भले सकल सृष्टी नियमे चाले गहना कर्मनोगती द्यावे तैसे घ्यावे परिदान असावे सद्भावे सत्पात्री होता सुफळ जाणावे अन्यथा अनिष्ट ही जडमती मंद हे मूल जे पूर्वकर्मीचे फल दीर्घायु आग्रहार्थ हे सल का आता असावी मतिमंद जर का पंडित करणे तरी त्याचे पूर्व पाप निवारणे काय स्वदेह सोडणे मंजूर तुझ लागी असे शिवशर्मा वदले आली वृद्धावस्था शरीर झाली माझी तयारी भली जीवन हे त्यागण्यासी परी जडत्व जाऊन व्हावा हा वक्ता विद्वान
तरीच सफल त्याचे जीवन, अन्य न मागो काही. श्रीपाद प्रभू सामर्थ्यवंत, जे साक्षात भगवंत, ते नित्य यशवंत, आश्वासोनी त्या आज्ञापिती. नेल मृत्यू तुझ लवकरी, सूक्ष्मदेह धिशिला नगरी. जा निंबातळी तप करी, वदले श्रीपाद श्रीवल्लभ. पवित्र महाराष्ट्र देशी, गोदावरी निकट क्षेत्राशी, जन्म घेणे तुझसी, जगद हित करणे की. वृत्तांत हा सर्व जरी, न सांगी भारेसी खरी. ही मम आज्ञा परी, पंडित होईल पुत्र मूढ. पंचत्व शिवशर्मा पावला, अंबिका पुत्रास्तव भिक्षेला. करी बहु दुःख तिला, पुत्रासही निंदती. टिंगल जन करती त्याची, टवाळी तरी नित्याची. असंख्य अपमाने आत्महत्येची, तयारी करतसे. नदी डोई जीव द्यावा म्हणून पळे, मूढ पुत्र जेव्हा. माताई पाठोपाठ तेव्हा, सद्भागे सुफळले. पूर्वपुण्याई प्रभावाने, आले श्रीपाद स्वामी त्वरीने. आत्महत्या महापातका करणे, थोपविले सदुपदेशे. कृपा कटाक्ष अवलोकित, मूढ हो पंडित. वरिष्ठ अंबिकेशी शिवपूजिता, शनी प्रदोष व्रत. सांगती करुणाघन ओळला, अघटित लीला दाऊ आला. दिव्याती दिव्य शक्तिपाताला, पाहून विश्वास निमित्त हो. दोघे लागती श्रीचरणी, प्रेमाश्रू दाटती नयनी. पांगुळली वाणी, शब्द कंठी फुटेना. जाहली अष्ट सात्विक भाव दाटी, दैन्य सरले उठावटी. चित्ते चैतन्य घातली मिठी, कृतार्थतेने ते धवा. श्रीपाद श्रीवल्लभ अमोघदानी, म्हणती काय हवे अजुनी. अंबिका वदे उत्तर जन्मी, व्हावा पुत्र तुझ सम. श्रीपाद वदती अनुग्रहाने, मज सम मी चिवरानने. तू चौधरी मज अवतरणे, घे वचन आत्ताची. सद्धर्मनिष्ठा प्रगटविण्यासाठी, होईल मी नरसी सरस्वती. 80 वर्ष लीला ती, दावोनी जाईन कर्दली वना. 300 वर्ष योग समाधी, पश्चात प्रज्ञापुरी. अवधूत सिद्धी स्वामी, समर्थ नामे उपाधी. भक्तांची हरे नमी, अपरिमित दिव्यकांती. निसंग अंतरस्थिती, निर्दभ निस्पृहगती. निष्काम भजन सर्वदा, मुख्य अंतरी सुचिता. ऐसी दैवी गुणी संपदा, प्रगटवेन संतपथा. ऐसे वचन श्रीपादांचे, सांगती पर्णी स्वामी. जशी बदलतील युगे युगे, तशी क्षीण हो शक्ती मानवासी. अवतरलेल करुणाघन, ऐशी जी अनुग्रह मूर्ती. भक्तवत्सल ही कीर्ती, हेची गुरुतत्व निगुती. पंचविग्रह शिवपूर्ण, जीव करुणे स्तव प्रभूंचे. हे अवतरणे वात्सल्याचे, तदनुसंधाने भोग मोक्षाचे. होईल फळ साक्षात, विशेष गुण कलियुगाचा. केवळ स्मरणे लाभ प्रभूचा, प्रभू कृपे धन्यतेचा. लाभ भक्ता होतसे, जीवाशी पतनाचे. जितके मार्ग शक्य साचे, प्रभू अनुग्रहे उद्धाराचे. अनंत मार्ग अनंत बल, हेची जाणा परम सत्य. करा प्रभूंचे स्मरण नित्य. सरला सरला त्याचा मृत्यू, भय न त्या कशाचेही. अकल्पनीय योगशक्तीने, भक्तदोष प्रभू हरती लीलेने. करुणाघन स्वात्मदाने, नित्यानंद शक्ती संक्रमी. जेवी वत्सल पाय बाप, स्वये कष्टुनी सोसती ताप. वंश जास्त व क्षमारूप, असती प्राकृत जगी. तेवी श्रीपाद वल्लभ, दयाळू. भक्तांकारणे स्नेहाळू, स्वतपे पाप हरोनी सांभाळू. करीती भक्तजनांचा, करी दुष्कर्माचा ध्वंस. देती मुक्ती प्रसादास, ऐसा अनुग्रह खास. भक्ता न कळत श्रीपाद वल्लभांचा. पर्णी स्वामी भक्ताग्रही, सांगती श्रीपाद लीला रंगुनी. श्रोता भटजी जिज्ञासेनी, प्रश्न करीलीनतेने. स्वामी पीडा नवग्रहांची, त्यातही खास शनैश्वरी. शंकरासही न सोडे साची, कानी ऐसे ऐकतो. ग्रह पीडा निवारण, करती केवी श्रीचरण. सांगा स्वामी विस्तारून, प्रार्थना ही श्रीचरणी. ऐक बाबा शंकरा, ग्रहा न शत्रू मित्रत्व थारा. केवळ प्रारब्ध कर्मानुसारा, जीव येतो जन्माला. ते ग्रह त्यावेळीचे, दाविती इशारे प्रारब्धाचे. तदनुसार फळ त्यांचे शुभाशुभ होतसे. ग्रही अशुभ फळ किरणे,
प्रेरिता मंत्रतंत्र यंत्रे निवारण त्या नसता जप होम श्रम तत्वता त्याने न होता श्रीचरण श्रीपादचरण सर्वशक्ती संपन्न कर्तुमन्य कथा कर्तुम जान सकळ संकट निवारण लीला मात्रे होतसे ही शुभाशुभ स्पंद जननी आकर्षण विकर्षण दोन्ही अवघ्या क्रिया त्यातून प्रगट होता ती ज्याची तेथे जेथे आवश्यकता अथवा होई अधिकता तेथे सर्वज्ञांची योजकता सर्व शक्तिमान प्रभूंची अधिक काहीच होईना न्यून काही उरेना सिद्ध समत्व नाना सहजपणे एकची न गुरोर अधिक ऐसे गुरु गीता सांगत असे शिवही तैसे स्पष्टपणे अज्ञापी सारे ग्रह साऱ्या शक्ती साऱ्या देवता साऱ्या युक्ती मंत्र तंत्र योग स्थिती सामावती श्री गुरुचरणी नदी नाले ओघळ जव न मिळता गंगा जल सर्व बडिवार विशाल सागर बेटी लोपतसे पशु सामान्य देहापुरता मानव मात्र कुटुंबापुरता संत सर्वभूत इतरता विश्वमानव सुसंस्कृते गुरु तो संत कुळीचा राजा गुरूंचा गुरु महाराजा जी शोभा कैवल्य साजा श्रीपाद वल्लभ गुरुमूर्ती व्यवस्थापक तो विश्वाचा नियंता तो जो काळाचा अधिष्ठाता कणाकणाचा श्रीपाद श्रीवल्लभ गुरुमूर्ती योगेश्वर न मोडता अंतरी हेलावे भक्त वत्सलता शांती ब्रह्मरूपता श्रीपाद श्रीवल्लभ गुरुमूर्ती विश्वजनिता विश्वनियंता विश्वंभर विश्वरूप तत्वता भक्त करुणेस्तव अवतरला श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती शंकराजे पहिले ध्यानी साधू जो यवन वाटे मनी श्रीपाद शक्ती त्या अंतकरणी विशेष करून वसेल त्या निंब वृक्षातळी गुहित ध्यानस्थ साधू समया प्रदीप्त ही श्रीपाद कृपाच साक्षात तुझ पुढती प्रकटली हा संकेत भविष्याचा की बेत विश्वनियंत्याचा कित्येक गूढ घटनांचा प्रेरक चालक श्रीपाद राज पळणी स्वामींच्या सत्संगी शंकर माधव व्याघ्र शर्मा रंगी रोमांच दाटले अंगी आनंद नेत्री पाजरे यात्रेतल्या दिव्यानुभवा शब्दांकित करण्या असावा आशीर्वच समर्थ श्री गुरु ठावा श्रीपाद श्रीवल्लभ घ्यावी त्यांची अनुमती तीव्र इच्छा तीव्र भट्टजी चित्ती न बोलिले स्पष्ट रीती जाणती ते अंतर्ज्ञाने म्हणती भावतव मनीचा श्री कृपे मज कळे साचा भक्त इतार्थ श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद भविष्य काळार्थ माधव नंबूद्रीचे ध्यान दर्शन स्पष्ट करती स्वामी महान त्वा पाहिले श्रींचे अवतार स्थान दिव्य भूमी भाग्याने स्थापित दिव्य पादुका तळी सहस्रावधी तप करती पाताळी दिव्य लीलानुसंधाने जाळी स्वपातके तात्काळ स्वामी जाहले मौन आज्ञायुवक प्रेतास्तव जान पुरलेले जे दशदिन आना म्हणती सामोरी करती प्रणवोच्चारा ते सोडून स्वदेहाते संचरती त्या प्रेताते अद्भुत पराकाया सिद्धी व्याघ्ररूपे व्याघ्रेश्वराते जीर्ण स्वामी कलेवराते नदीत सोडणे आज्ञेते केले होते स्वामींनी देवीचा आज्ञापिती माधवा जा परत विचित्रपूर गावा तिरुपती क्षेत्री भजावा शंकरा प्रेमी श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह शांत हो सारे ग्रह निवारोनी दुराग्रह सकळ समृद्धी रस्तु इति श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत शंकर भट्टजी संमत श्री स्वामी समर्थावतार धारक परमपूज्य गुरु माऊली चरणार्पण मस्तू ओवी संख्या 93 अध्याय 4 संपूर्ण.